या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। कोर्ट कामासाठी पैसे मागून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट संजय गायकवाड यांनी दिली आहे। कोर्ट कामासाठी पैसे मागून आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रेकर साहेबांनी जामीन मंजूर केला। यात थोडक्यात हकीकत अशी की सोलापूरमध्ये राहणारे श्री संतोष रेड्डी यांची पत्नी भाग्यश्री ही संतोष हा कोर्ट कामाकरिता तुझ्या घरून पैसे आण म्हणून तिला जाचहाट करत होता आणि त्रास देत होता। दिनांक 23/7/2024 रोजी संध्याकाळी 10 वाजता घरातून त्यांनी मारहाण करून तुझ्या घरून पैसे आण म्हणून पाठवून दिला। ती तिच्या आई वडिलाकडे गेली आणि माझा नवरा मला मारहाण करतोय, कोर्ट कचेरीसाठी पैसे मागतोय म्हणून मला पाठवलेलं आहे असं म्हणाली। तेव्हा तिची आई म्हणाली की मी काय तुझ्या नवऱ्याला पैसे देऊ शकत नाही आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत। तेव्हा भाग्यश्री ही टेन्शनमध्येच घरी गेली आणि गेल्यानंतर पहाटे 5 वाजता जावाई संतोष यांनी फोन केला की तुमची मुलगी फाशी घेऊन मयत झालेली आहे। तेव्हा तिची आई, त्यांचे वडील आणि तिची बहीण तिच्या राहत्या घरी भाग्यश्रीच्या गेले। तेव्हा बघितलं की भाग्यश्री ही फरशीवरती निर्जीव अवस्थेत तिला पाहावयास मिळाली। अशी फिर्याद मैताच्या आईने MIDC पोलीस स्टेशन येथे दिनांक 23/7/2024 रोजी दिलेली होती। त्या फिर्यादीनुसार आरोपीस MIDC पोलीस स्टेशन यांनी 1/9/2024 रोजी अटक केली आणि 2/9/2024 रोजी मेहरबान कोर्टासमोर त्याला हजर करण्यात आलं आणि मेहरबान कोर्टाने आरोपीस या ठिकाणी जेलमध्ये ठेवण्याचा हुकूम केला। त्यावेळी मी आरोपीच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायाधीशमध्ये अर्ज दाखल केला जामीनचा आणि त्या अर्जामध्ये मी कोर्टासमोर असं आर्ग्युमेंट केलं की संतोष रेड्डी यांची जी केस होती ती ऑलरेडी या ठिकाणी सेशन कोर्टामध्ये चालवून तिचा निकालही या ठिकाणी झालेला होता। त्या केसचा नंबर 61/2019 हा होता आणि त्याचा निकाल 5/3/2022 रोजी लागलेला होता आणि ही सदरची घटना 23/7/2024 रोजी घडली। एकंदरीत 2 वर्षानंतर ही घटना घडली। त्यामुळे पैसे मागण्याचा या ठिकाणी कुठलाही प्रश्न या ठिकाणी येत नाही असं मी कोर्टाला या ठिकाणी सांगितलं। त्याचप्रमाणे 5/3/2022 रोजीची जी ऑर्डर झाली होती मेहरबान कोर्टाची त्या केसमध्ये निर्दोष झालेली, ती देखील मेहरबान कोर्टामध्ये या ठिकाणी मी दिली। आणि FIR द्यायला 28 दिवसाचा या ठिकाणी विलंब झालेला होता, हे देखील मी कोर्टाला या ठिकाणी सांगितलं। मी कोर्टासमोर असंही सांगितलं की अर्जदाराला 2 लहान मुले आहेत आणि त्यांचा संगोपन करायला अर्जदाराशिवाय दुसरं कोणीही नाही, अशा पद्धतीचं मी आर्ग्युमेंट मेहरबान कोर्टासमोर केलं। साहेबांनी माझा आर्ग्युमेंट या ठिकाणी मान्य करून आरोपीला या ठिकाणी जामीनवर मुक्तता केलेली आहे।